काय मॅडम तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला अक्कल नाही का? स्विमिंग घेत नाही तर कशाला पाण्यात उतरायचं? तुम्ही उडी मारली म्हणून. म्हणजे तुम्हीच म्हणालात ना की तुम्हाला सुसाईड करावं असं वाटतंय, जीव द्यावा असं वाटतंय, म्हणून मला वाटलं. तुम्ही नक्की टीचर आहात ना? म्हणजे तुमचा एखादा स्क्रू ढिला वगैरे आहे का? अहो त्या दिशा बरोबर लग्न करतोय ना, म्हणून मी ऑलरेडी मरतोच आहे. म्हणून जरा सिम्बॉलिझम वापरतो तर तुम्हाला खरं वाटलं. तुम्ही स्विमिंग घेत नाही तर कशाला उडी मारायची? मला वाटलं की तुम्ही बुडत होतात. सगळं मान्य आहे. आपल्याला नाही येत ना स्विमिंग, तरी माझ्या मागे उडी माराय का? तुम्हाला काही झालं असतं तर. मॅडम मला स्विमिंग येतं, पण जर तुम्हाला वाचवताना आपल्या दोघांना काय झालं असतं तर केवढ्यात पडलं असतं ते. काय 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 चालू आहे? काय झालं? अरे काही नाही, त्यांना वाटलं की मी बुडतोय म्हणून त्यांनी मला वाचवायला उडी मारली, पण त्यांनाच पोहता येत नाही. प्रिया प्रिया आर यू ओके? आर यू ओके? हा सर. प्लीज तुम्ही पटकन बाहेर या, बाहेर या. प्रिया मॅडम हे घ्या, तुम्ही चला माझ्या घरी, उठा चला. या सावकाश, तुम्ही माझ्या घरी चला आणि ही कापडं बदलून घ्या, नाही तर आजारी पडाल. प्रीतम सर तुम्ही बी आवरून घ्या. हो, मी आवडतो. चला या चल. ये बाहेर ये. काय रे, खरंच तुझा जीव वाचवण्यासाठी म्हणून तिने पाण्यात उडी मारली? हो ग्रेट. चल उठ पटकन. काय गे दिशा, तू इथे काय करतेस? हा स्टुपिड प्रीतम, त्याला एक काम सांगितलेलं पण धड जमत नाही. दिशा कसं आहे ना, या किर्लोस्कर फॅमिलीमध्ये फॅमिली मेंबर्स सोडून नोकरांना जास्त किंमत आहे अगं. तू समजून घ्या. आधीच ती पारू ब्रँड अँबॅसिडर बनून आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटतीच आहे. आता गेला बाजार ती सावित्री भाव खाऊन जाणार. आज म्हणे अहिल्या वहिनी त्या मोलकरीण सावित्रीची मंगळागौर साजरी करणार आहे या बंगल्यात. मला ना बघायचीच आहे ही मंगळागौर. सगळ्यांनी कितीही तयारी करू देत, पण यांची मंगळागौर मी मेमोरेबल बनवणार. वा, म्हणजे मजा येणार. पण काय करणार आहेस नेमकं? तू आता फक्त मी सांगेन तसं कर, आणि तू बघच, आजची मंगळागौर तू सुद्धा खूप एन्जॉय करशील. खूप मजा येईल तुला. चालेल, चल. प्रिया मॅडम तुम्हाला तुमच्या शाळेतल्या मुलांची आठवण आहे का येत? येते रे, खूप आठवण येते मला सगळ्यांची. पण आता मी इथे जॉबला आले ना, त्यामुळे मला इथेच राहावं लागणार आहे. प्रिया मॅडम हे चाय घ्या. घ्या घ्या, आल्याचा बनवलाय. तुम्ही प्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, सर्दी बी नाही होणार. थँक्यू. प्रिया मॅडम तुम्ही या कापडात चिमटू चिमटाईच दिसता बघा. मस्त झालाय चहा. थँक्यू. सावकाश सावकाश. पारू, झाला माझा चहा पिऊन, निघते मी आता. प्रिया मॅडम तुम्ही नका ना जाऊ, आपण तुमच्या गावच्या गप्पा मारूया, लय मज्जा करूया, हाय का ना ताईडी? बराबर बोलतोय गणी, तुम्ही इथंच थांबा. बरं, थांबते मी. घ्या घ्या. हॅलो. हॅलो. हा, तुम्ही स्वतःला काय सुपर हिरो सॉरी सुपर हिरोईन समजता का? का असं का म्हणताय तुम्ही? तिथे प्रीतम पाण्यात पडला तर त्याला पडू द्यायचं ना. तिथे आपले पोहायचे बांधणे आपण त्याला वाचवतो, याला काय अर्थ आहे? एक मिनिट, तुम्हाला कसं कळलं हे? मी विसरताय का? आदित्य किर्लोस्कर चांगला मित्र आहे माझा, आणि तुमच्याबद्दल मला नाही कळणार तर कोणाला कळणार? पण मला एक सांगा, तुम्ही त्या बावळट प्रीतमच्या नादी लागताय का? अहो असं काही नाही हो, तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. प्रीतम सर खूप चांगले आहेत. आज त्यांचा जीव वाचवण्यासाठी मी पूलमध्ये उडी मारली खरी, पण त्यांनीच माझा जीव वाचवलाय. आणि आता मी ना बरी आहे, त्यामुळे तुम्ही उगाच काळजी करू नका. मी तुम्हाला माझी मैत्रीण सांगितली होती ना पारू, तिच्याकडेच आहे मी आता. खूप छान आहे ती. तुम्हाला बोलायचंय का तिच्याशी? देऊ मी तिला? हा द्या, तिलाच सांगावं लागेल तुमची काळजी घ्यायला, तुमच्याने तर काय होत नाही. पारू आले.
बोल. कोण आहे? ते माझ्या ओळखीचे आहेत. बोल. हॅलो, कोण बोलतंय? अरे बापरे, नाटक चांगलंय चांगलंय. नमस्कार सर, कसे आहात तुम्ही? पारू, माझ्याशी चालाकी करू नको तू. तुम्हाला माहित आहे का सर, आमचे प्रीतम सर आहेत का नाही, प्रीतम किर्लोस्कर, त्यांचा आणि तुमचा आवाज ना एकदम सेम टू सेम आहे बघा. अरे बापरे, हे सुरूच आहे. बस झाला आता, त्यांना संशय नाही तर. बर बर बर. हे पण पारू,